चंद्रपूरमधील धारीवाल या कंपनीमध्ये कर्णधार अशोक शेरके या कर्मचाऱ्याचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला होता। या घटनेच्या संदर्भामध्ये काल तेथील कर्मचाऱ्यांनी तथा कामगार संघटनेनी तथा आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी डेड बॉडी रोखून धरलेली होती आणि परिवाराच्या मागण्या आणि कर्मचाऱ्याच्या मागण्या आम्ही रेटून धरलेल्या होत्या आणि या संदर्भामध्ये कंपनी प्रशासन आणि कामगार आणि त्यांच्या परिवारासोबत बैठक झाली आणि बैठकीतून कामगाराच्या परिवाराला नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम त्या ठिकाणी देण्यात आलेली होती। परंतु ही नुकसान भरपाईने जीव परत येऊ शकत नाही आणि होणारी दुर्घटना परत सांगून येत नाही, परंतु प्रशासनाच्या ज्या चुका आहे ह्या चुका सुधारू शकतो। म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम आदमी पार्टीच्या टीमच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या कंपन्या आहेत या कंपन्या कामगाराच्या सुरक्षा संदर्भात निष्काळजीपणा ठेवून काम करत आहेत, कामगाराचे जीव धोक्यामध्ये टाकत आहेत, कामगारांना किमान वेतन देत नाही आहेत। अनेक समस्या कामगाराच्या असताना कामगारांच्या सोबतच येथील कामगार सहाय्यक आयुक्त त्यांची चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये गरज असताना ते येथे अनुपस्थित असतात। तर या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये सहाय्यक आयुक्तची पद जे खाली आहे ते भरण्यात यावं आणि कामगाराच्या सुरक्षा संदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये सेफ्टी ऑफिसरच्या माध्यमातून एक मोहीम राबवावी आणि जिल्ह्यातील कामगाराच्या सुरक्षेचा जो प्रश्न निर्माण आलेला आहे तो मार्गी लावावा, अशा अनेक मुद्दे घेऊन आज आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे आणि यावरती माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा असं आम्हाला आश्वासन देत यावर लवकरच आम्ही तोडगा काढून एक समिती आम्ही गठीत करून संपूर्ण जिल्ह्यामध्ये या सुरक्षेच्या मोहीम आम्ही राबवू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। धन्यवाद।